सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Good morning students. In the last lecture we learned the introduction of the partnership firm and partnership final account. Last lecture whole of the study of the first chapter should be completed. Now we will start our question from today. We are starting the question and for the final account. Final accountच्या क्वेश्चन्सला आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. आत्तापर्यंत आपण लोकांनी फक्त थेरी अटेंड केलेली होती आणि त्या लेक्चरमध्ये आपण लोकांनी बघितलं होतं. मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पार्टनर्स कॅपिटल बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काही कॅल्क्युलेशन आणि गणितं सोडवलेली होती. सो फ्रॉम टुडे ॲक्च्युअली द टॉपिक ऑफ फायनल अकाउंट्स इज स्टार्टेड फ्रॉम टुडे फ्रॉम अ सोल्युशन ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट क्वेश्चन इट इज अँड द फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल balance of Mr. Ajay and Vijay, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Trial balance as on 31st March 2019. म्हणजेच आतापर्यंत मागच्या वर्षी आपण बघितलं होतं काय असायचं क्वेश्चनमध्ये, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स मिस्टर अजय यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. मात्र आताच्या क्वेश्चनमध्ये काय आहे, अजय सोबत कोण आहे, विजय पण पार्टनर आहे. अजय आणि विजय हे दोघी पार्टनर्सने तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे काय की तुम्ही ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019 त्याच सोबत बॅलन्स शीट पण काय सांगितलेली आहे, प्रिपेअर करायला सांगितलेली आहे. सो वेन वी आर स्टार्टिंग सॉल्विंग अ क्वेश्चन ॲट दॅट टाइम सम ऑफ द मेजर पॉईंट्स शुड बी रिमेंबर्ड. ज्यावेळेस आपण क्वेश्चनला सुरुवात करत असतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला लागणार आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय तर क्वेश्चन केअरफुली वाचायचं आहे. First of all, we are read the question carefully. Second thing is what you should be classified whole of the trial balance. दिलेला ट्रायल बॅलन्स काय करायचं आहे, तुम्हाला क्लासिफाईड करायचं आहे. क्लासिफाईड करणं म्हणजे नेमकं काय, क्लासिफाईड इनटू ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट. नेमकं तुम्हाला ते गणित जे आहे ते गणित काय करायचं आहे, तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे. ट्रेडिंग असेल तर TR लिहून घ्या, प्रॉफिट अँड लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट असेल तर बॅलन्स शीट. समटाइम्स बिकम्स सम स्टुडंट शुड बी डुईंग दॅट द असेट्स अदरवाइज क्लासिफाईड द लायबिलिटीज. बट आय विल सजेस्ट राईट डाऊन द बॅलन्स शीट B/S. हिअर होल ऑफ द क्लासिफिकेशन समटाइम्स बिकम हॅपनिंग सम टेक्निकल प्रॉब्लेम्स. दॅट्स वाय आय ऑलरेडी राईट डाऊन वेअर द क्लासिफिकेशन ऑफ द एक्सपेन्सेस वेअर शुड बी पोस्टेड. आपण लोक काय करणार आहोत, कुठे काय जाणार आहे, ट्रेडिंगमध्ये काय जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय लिहायचं आहे आणि बॅलन्स शीटमध्ये काय लिहायचं आहे, त्याचं क्लासिफिकेशन सगळ्यात पहिले करून घेणार आहात. सगळ्यात पहिले म्हणजे वी शुड बी रीड क्वेश्चन केअरफुली. सेकंड थिंग इज व्हॉट यू शुड बी classified whole of trial balance expenses, assets, liabilities in a trading profit and loss and balance sheet. Major point is that what debit side should be always posted on debit, credit side always posted on the credit. Debit side नेहमी डेबिटलाच पोस्ट आउट करायची, क्रेडिट साईड नेहमी क्रेडिटलाच पोस्ट आउट करायची. बॅलन्स शीट इट इज अन अपोजिट अँड वाईस वर्सा. क्रेडिट साईड मीन्स अवर लायबिलिटीज अँड डेबिट साईड मीन्स अवर असेट. बॅलन्स शीट प्रोफॉर्मामध्ये मागच्या वर्षी आपण लोकांनी बघितलेलं, आपल्याला माहिती पण आहे बॅलन्स शीटचा फॉर्म्युला, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तो म्हणजे काय, लायबिलिटीज अमाऊंट असेट अमाऊंट. आपल्याला नेहमीप्रमाणे ॲज युजल डेबिट बॅलन्स काय करायचे आहे, असेटला पोस्ट आउट करायचे आहे आणि क्रेडिट बॅलन्स काय करायचे आहे, लायबिलिटीला पोस्ट आउट करायची आहे. आता काही गोष्टी ज्या असतील जसं की डिस्काउंट झालं, कमिशन झालं, रेंट असेल, रेंट, डिस्काउंट, कमिशन आणि इंटरेस्ट, ह्या 4 पॉईंट्स काय असतात, मोस्ट ऑफ द टाइम कन्फ्युजिंग असतात मुलांना की नेमक्या डेबिटला लिहायचे की क्रेडिटला लिहायच्या. तर अशा वेळेस काय करायचं आहे, इफ इट इज अन अमाऊंट गिवन इन अ डेबिट देन पोस्ट ऑफ द डेबिट साईड म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहित जा आणि क्रेडिट साईडला असेल तर क्रेडिटला. डेबिट साईडला असेल म्हणजे आपण लोकांनी ते एक्सपेन्सेस काय केलेले आहे, पे केलेले आहे आणि क्रेडिट साईडला जर असेल म्हणजे काय आहे, ते इन्कम आपल्याला मिळालं असेल. इंटरेस्ट पेड म्हणजे इंटरेस्ट पे केलेला असेल, इंटरेस्ट रिसीव्ह म्हणजे आपल्याला इंटरेस्ट मिळालेला असेल. इन द सेम वे डिस्काउंट रिसिव्ड असेल तर क्रेडिटला लिहा, डिस्काउंट पेड असेल तर डेबिटला लिहा. वन्स अगेन रिपीटिंग, पहिले काय करणार आहात, क्वेश्चन केअरफुली वाचणार आहात. दुसरं म्हणजे काय, होल ऑफ द क्लासिफिकेशन मेड करायचं आहे, क्लासिफाईड करून घ्यायचं आहे की ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटला काय काय लिहायचं आहे. तिसरी गोष्ट, तिसरा पॉईंट तो म्हणजे आहे काय आपला ॲडजस्टमेंट प्रॉपरली वाचून घ्यायचे आहेत.
केअरफुली ॲडजस्टमेंट वाचून घ्यायच्या. ज्या ॲडजस्टमेंटमध्ये इफेक्ट असतील त्या ॲडजस्टमेंटच्या इफेक्ट्समध्ये तुम्ही लोक काय करणार आहात, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये लिहून घेणार आहात. जसे की काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे अदरवाईज इफ यू फील दॅट की तिथे आपण लोकांनी काय करायचं, त्याचे अफेक्ट्स दाखवायचे असतील तर अफेक्ट्स तिथल्या तिथे दाखवा, शो ऑफ करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता समजा कमिशनवरती मी क्वेश्चन तुम्हाला सांगेलच, ॲडजस्टमेंट काय करायच्या, प्रॉपरली केअरफुली वाचून घ्यायच्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ट्रायल बॅलन्समध्ये पहिल्यापासून पुन्हा सांगते, क्वेश्चन प्रॉपरली वाचायचा आहे, क्लासिफिकेशन करून घ्यायची, ॲडजस्टमेंट प्रॉपरली वाचून घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंट वाचून झाल्यानंतरून कुठल्या ॲडजस्टमेंटचा कुठल्या एक्सपेन्सेसवरती कुठल्या असेटवरती त्याचा अफेक्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन काय करणार आहात तुम्ही लोक प्रॉपरली तिथे मार्क करून घेणार आहात. वन्स अगेन रिपीटिंग, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स मिस्टर अजय अँड विजय यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन द डेट, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट, परचेस अँड सेल्स ट्रेडिंग फॉर्मॅटमध्ये आपण लोकांनी बघितलं होतं. ते म्हणजे काय की परचेस आणि सेल्स कशामध्ये रेकॉर्ड करणार आहात, ट्रेडिंगमध्ये. सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स आणि क्रेडिटर्स कुठे लिहिणार आहात, बॅलन्स शीटला. बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल कुठे लिहिणार आहात, बॅलन्स शीटला. आता मोठा प्रश्न पडणार तुमच्या समोर की बिल्स रिसिवेबलची अमाऊंट कोणती आणि बिल्स पेएबलची अमाऊंट कोणती, डेटर्सची अमाऊंट कोणती, क्रेडिटर्सची अमाऊंट किती. हे कोणासाठी आहे, ज्यांनी कोणी आत्तापर्यंत डेबिट आणि क्रेडिट किंवा कोणतेही क्वेश्चन्स वाचले नसेल त्यांच्यासाठी कन्फ्युजिंग आहे. अदरवाईज मोस्ट ऑफ द स्टुडंट शुड बी नोज दॅट द डेटर्स अमाऊंट शुड बी अ डेबिट बॅलन्स अँड क्रेडिट साईड इट इज अन अ क्रेडिटर्स अमाऊंट. परचेसची अमाऊंट डेबिट बॅलन्स परचेसची अमाऊंट असते आणि क्रेडिट बॅलन्स सेल्सची अमाऊंट असते. बट समटाईम्स बिकम कन्फ्युजिंग इन माइंड ऑफ दॅट स्टुडंट्स. त्या मुलांसाठी कन्फ्युजिंग असेल ज्यांना परचेस सेल्स किंवा सन्ड्री डेटर्स क्रेडिटर्स माहीत नसेल, त्यांना कन्फ्युजिंग असेल त्यांच्यासाठी सांगते, परचेसची अमाऊंट नेहमी काय करणार आहात, डेबिटला लिहिणार आहात. सेल्सची अमाऊंट कुठे असणार आहे, क्रेडिटला. डेबिटची बॅलन्स डेबिटमध्ये लिहा, क्रेडिटची अमाऊंट क्रेडिटमध्ये लिहा. सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स, डेटर्स अमाऊंट शुड बी बॅलन्स शीट असेट साइड, क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट असेट, बिल्स पेएबल बॅलन्स शीट लायबिलिटी. नेक्स्ट कमिशन, नेक्स्ट पॉईंट इट इज अन अ कमिशन. कमिशनमध्ये मात्र दोन अमाऊंट दिलेले आहेत, एक म्हणजे 4600 अँड सेकंड म्हणजे 1800. 4600 वी आर द कमिशन पेड, सो इट शुड बी राईट ऑन द प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, अँड 1800 it is an commission received, so write down on the profit and loss credit side. Next, opening stock ट्रेडिंगला लिहिणार आहात. आता काही ठिकाणी असं स्टार मार्क करून क्वेश्चन्समध्ये लिहिलेले आहेत, स्टार 2, स्टार 6, स्टार 5, स्टार 4. हे काय आहे ते तुमच्या ॲडजस्टमेंटमध्ये पुढच्या स्लाईडवर मी तुम्हाला इफेक्ट सांगेल. फक्त एकदा क्वेश्चन वाचून घेऊया. ओपनिंग स्टॉक ₹18,000 इट शुड बी पोस्टेड ऑन अ ट्रेडिंग. वेजेस शुड बी ट्रेडिंग. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट, इन्व्हेस्टमेंट कुठे पोस्टेड करणार आहात, बॅलन्स शीटला. पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉस. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट. फर्निचर बॅलन्स शीट. कॅश इन हँड बॅलन्स शीट. कॅरिएज ट्रेडिंग. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस. प्रीपेड रेंट बॅलन्स शीट. अँड कॅपिटल शुड बी अ कॅपिटल अकाउंट. कॅपिटलची पोस्टिंग कॅपिटलला पोस्ट आउट करा. Otherwise, if you feel that we are not required to prepare the capital account, we are shown in a balance sheet. जर का तुम्हाला असं वाटत असेल ते म्हणजे काय की कॅपिटल अकाउंट आम्हाला कॅपिटलमध्ये सेपरेटली कॅपिटल बनवायचं नाही आहे, कॅपिटल काय करायचं आहे आम्हाला एक वेगळं बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे. सो नो डाऊट इट शुड बी डिपेंड ऑन द स्टुडंट्स. स्टुडंट्सला काय वाटतं आहे, स्टुडंट्स प्रेफर टू राईट डाऊन बॅलन्स शीट then prepare capital in the balance sheet. If you want to make the separately capital account then prepare a separately capital account. जर का स्टुडंटला असं वाटत असेल की आम्हाला ॲडजस्टमेंट जे काही कॅपिटलचे अकाउंट आहे ते बॅलन्स शीटमध्ये प्रेफर करायचं आहे, सो नो डाऊट यू शुड बी प्रिपेअर अ कॅपिटल अकाउंट इन अ बॅलन्स शीट. वन्स अगेन पुन्हा एकदा आपण क्वेश्चन वाचला आहे, पुन्हा सांगते. परचेस आणि सेल्स कुठे लिहिणार आहात, ट्रेडिंगला. सन्ड्री डेटर्स आणि क्रेडिटर्स कुठे असणार आहे तुमचं, बॅलन्स शीटला. बिल्स रिसिवेबल पेएबल कुठे असणार आहे, बॅलन्स शीटला. कमिशन प्रॉफिट अँड लॉस. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग. वेजेस ट्रेडिंग. इन्व्हेस्टमेंट तुमचं बॅलन्स शीट. पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉस. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट. फर्निचर बॅलन्स शीट. कॅश इन हँड बॅलन्स शीट. कॅरिएज ट्रेडिंग. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस. प्रीपेड रेंट बॅलन्स शीट. अँड फायनली लास्ट इट इज अन कॅपिटल. ओके. नेक्स्ट, ट्रायल बॅलन्सचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, क्वेश्चन वाचून झालेला आहे, ट्रायल बॅलन्सचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटची सगळ्यात पहिला पॉईंट आहे क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यूड ॲट ₹31,000. इट्स अन अ मोस्ट इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट. आपल्या ॲडजस्टमेंटमधली ही ॲडजस्टमेंट प्रत्येक वेळेस, प्रत्येक पेपरला, प्रत्येक वर्षी, प्रत्येक क्वेश्चनमध्ये असते. ॲडजस्टमेंट
क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹31,000. ॲडजस्टमेंट ऑफ द क्लोजिंग स्टॉक ऑफ ₹31,000 ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे आपल्यासाठी. ती ॲडजस्टमेंट प्रत्येक वेळेस क्लोजिंग स्टॉकची क्वेश्चनमध्ये आपल्याला येत असते. एक महत्त्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये सांगायचा म्हणजे समटाईम बिकम्स इन क्वेश्चन गिवन दॅट द अमाऊंट ऑफ ₹31,000 ऑर सम मार्केट प्राईस ॲज वेल ॲज द कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस दोन अमाऊंट दिलेले असतात. तर मुलं कन्फ्यूज होतात आणि विचार करत असतात की नेमकं आपण कोणती अमाऊंट लिहायची, 31,000 लिहायची की दुसरी अमाऊंट दिलेली असेल ती द्यायची. नो डाऊट ऑन दॅट विच एव्हर द अमाऊंट इज लेस इट शुड बी पोस्टेड ऑन इन द अमाऊंट. त्या अमाऊंट काय करणार आहात ती पोस्ट आउट करणार आहात जी अमाऊंट सर्वात कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल कॉस्ट प्राईस इज गिवन ₹30,000 अँड मार्केट प्राईस इज गिवन ₹25,000. देन यू शुड बी राईट डाऊन वट अमाऊंट 25,000. एक अमाऊंट दिलेली असेल, कॉस्ट प्राईस दिलेली असेल समजा तुमची किती ₹25,000 आणि दुसरी दिलेली आहे ₹28,000. कॉस्ट प्राईस आहे 25,000, मार्केट प्राइस आहे 28,000. देन विच अमाऊंट शुड बी राईट डाऊन 25,000. इथे एकच अमाऊंट दिली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, एक म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. पुन्हा एकदा सांगते क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. फर्स्ट वन इट शुड बी पोस्टेड ऑन द ट्रेडिंग क्रेडिट साइड. सेकंड इफेक्ट इट शुड बी बॅलन्स शीट असेट साइड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरं म्हणजे काय करणार बॅलन्स शीटच्या असेटला. पुन्हा outstanding expenses were ₹14,000 outstanding expenses ₹1,400 and salary ₹800. Outstanding expenses means those expenses which is not paid in the current year. For the it should be paid in the next year, but the expenses for the current year जे खर्च ह्या वर्षाचे आहेत पण पुढच्या वर्षी आपण लोक काय करत आहोत पे करत आहोत ते खर्च म्हणजे कुठले असणार आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये काय सांगितलंय वेजेस अँड सॅलरी. आपण लोकांनी मागच्या ॲडजस्टमेंट लास्ट लेक्चरमध्ये शिकलो होतो. त्याच्यात काय शिकलो होतो की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस शुड बी पोस्टेड or a balance sheet liability side and second it is added in a particular expenses. आता इथे कुठल्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार आहात, एक आहे वेजेस, दुसरं म्हणजे सॅलरी. वेजेस मध्ये प्लस करायचं, सॅलरी मध्ये प्लस करायचं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस two effects. First one it is and what particular expenses add and second it is and balance sheet asset. Once again repeating extremely sorry ट्रेडिंगच्या क्रेडिटला येणार आहे इथे बाय मिस्टेकली डेबिट झालेला आहे. इथे क्रेडिट असणार आहे ट्रेडिंग क्रेडिट साइड बॅलन्स शीट असेट साइड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये काय करायचं आहे ऍड, दुसरं म्हणजे काय बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. नेक्स्ट वन पुढचं तुमचं असणार आहे डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी बाय 10%. डेप्रिसिएशन शुड बी मायनस फ्रॉम पर्टिक्युलर असेट. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. डेप्रिसिएशन काय करणार आहात पर्टिक्युलर असेट म्हणजे कुठे प्लांट अँड मशिनरीमधून काय करायचं आहे तुम्हाला मायनस करायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय करणार आहात तुम्ही बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहात. तर याच्यामध्ये मात्र डेप्रिसिएशन पर्टिक्युलर असेटमधून काय करायचं आहे मायनस, दुसरं म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय करायचं आहे तुम्हाला लोकांना लिहायचं आहे. 40,700 वरती 10% कॅल्क्युलेट करणार आहात. द अमाऊंट ऑफ द 40,700 इट शुड बी व्हॉट इज अन अमाऊंट इट शुड बी 10% 4070. डेप्रिसिएशनची अमाऊंट किती येणार मग तुमची 4070. इन्शुरन्स ऑफ ₹500 पेड इन ॲडव्हान्स. इन्शुरन्स काय आहे ₹500 ॲडव्हान्समध्ये पे केलेले आहेत. इन्शुरन्स ₹500 ॲडव्हान्समध्ये पे केलेले आहे म्हटल्यावरती काय असणार आहे आपल्याला काय करायचं आहे ते पर्टिक्युलरली आपल्या इन्शुरन्समधून मायनस करायचं आहे. दुसरा इफेक्ट म्हणजे काय करायचं आहे बॅलन्स शीटच्या असेटला शो ऑफ करायचं आहे. पहिलं म्हणजे काय करणार आहात इन्शुरन्स मायनस करायचं आहे आणि दुसरं म्हणजे बॅलन्स शीटला असेटमध्ये दाखवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट इट इज अन प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स ऑफ ₹1,500. बॅड डेट्सचे दोन इफेक्ट. पहिलं म्हणजे काय करणार आहात बॅलन्स शीट सन्ड्री डेटर बॅलन्स शीट असेट सन्ड्री डेटर्स मायनस. बॅलन्स शीटमध्ये जाऊन डेटर्समध्ये बॅलन्स शीटमध्ये जाऊन असेटमध्ये जाऊन बॅड डेट्समध्ये जाऊन काय करायचं आहे तुम्हाला डेटर्समध्ये जाऊन बॅड डेट्स मायनस करायचे आहेत. आणि दुसरा म्हणजे काय करणार आहात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहात. ज्यावेळेस आपण क्वेश्चन सोडवणार आहोत आन्सर मी शो ऑफ करेल पुढच्या स्लाइडमध्ये तेव्हा मात्र मी तुम्हाला लोकांना दाखवेल की कसा इफेक्ट दाखवायचा आहे. पुढचा आहे कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड. कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड म्हणजे कमिशन दिलेलं आहे अजूनपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही, आपल्याला मिळणार आहे. आपल्याला मिळणार आहे म्हणजे किती मिळणार आहे 1,200. इट शुड बी अवर इन्कम. आपला इन्कम असल्या कारणासह पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटमध्ये काय करायचं प्लस आणि दुसरं म्हणजे काय करायचं तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेटमध्ये लिहायचं आहे. वन्स अगेन होल ऑफ द ॲडजस्टमेंट शुड बी रिपीटेड. द क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹31,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे काही एक्सपेन्सेस असतील ते काय करायचे आहेत पहिलं म्हणजे काय करणार आहात पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये प्लस. एक तर वेजेस असेल तर वेजेसमध्ये प्लस करा, सॅलरी असेल तर सॅलरीमध्ये प्लस करा, रेंट असेल तर रेंटमध्ये प्लस करा,
जे कोणते एक्सपेन्सेस ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असतील तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये विच एव्हर द एक्सपेन्सेस आर आउटस्टँडिंग इट शुड बी ॲडेड इन अ पर्टिक्युलर एक्सपेन्सेस अँड सेकंड इफेक्ट शुड बी बॅलन्स शीट वेअर बॅलन्स शीट लायबिलिटी. नेक्स्ट वन डेप्रिसिएशन शुड बी कॅल्क्युलेटेड. डेप्रिसिएशन काय करणार आहात तुम्ही लोक 10% कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात डेप्रिसिएशन पर्टिक्युलर असेटमधून काय करायचं मायनस आणि दुसरं म्हणजे काय करणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्समध्ये पे केलेला इन्शुरन्स काय करायचं आहे तुम्हाला मायनस करायचं आहे. इन्शुरन्समधून मायनस करणार आहात अँड सेकंड इफेक्ट तुम्ही करणार आहात ते म्हणजे काय बॅलन्स शीटच्या असेटला. प्रोव्हाइड फॉर द फर्दर बॅड डेट्स. सन्ड्री डेटर्समधून बॅड डेट्स मायनस करायचे आणि दुसरं म्हणजे काय करायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या बॅड डेट्समध्ये प्लस करायचं आहे. कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड मिळणार आहे ते काय करणार आहात ॲड करणार आहात प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला अँड सेकंड इफेक्ट म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. आता होल ऑफ क्वेश्चन रीड झालेला आहे, एक्सप्लेनेशन झालेलं आहे. आता मेन येणारे ते म्हणजे सॉल्व करायचे. प्रत्येक ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉक जी होती क्लोजिंग स्टॉकचा अफेक्ट येत नाही. सेकंड म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इट इज अन वेजेसवरती स्टार मार्क करून 2 म्हणजेच काय याचा अर्थ काय झालेला आहे की वेजेसवरती काहीतरी ॲडजस्टमेंट लिहिलेली आहे. नेक्स्ट सेकंड आउटस्टँडिंग सॅलरी स्टार मार्क इट मीन्स अवर 2. सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट सॅलरीवरती आहे. प्लांट अँड मशिनरी स्टार मार्क 3. आत्ता तुम्हाला कळलं असेल की इथे स्टार मार्क 5 स्टार मार्क 3 स्टार मार्क 2 स्टार मार्क 4 वाय इट शुड बी राईट डाऊन द मॅमने इथे स्टार मार्क करून नंबर्स का लिहिलेले आहेत. त्या नंबरचा अफेक्ट कुठे आहे त्या नंबरचा अफेक्ट आहे इट शुड बी अवर ॲडजस्टमेंट. आपल्या ॲडजस्टमेंटचा अफेक्ट तिथे लिहून ठेवलेला आहे की ह्या आयटम्स ह्या एक्सपेन्सेसवरती ह्या असेट्स आणि लायबिलिटीजवरती काय आहे आपला ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे ही जी अमाऊंट दिलेली असणार आहे ती अमाऊंट आपल्याला काय करायची आहे इनर कॉलममध्ये लिहायची आहे. पर्टिक्युलरच्या 2 अमाऊंटमधली एक इनर कॉलम आणि आउटर कॉलम 2 अमाऊंट कॉलममध्ये कुठे लिहायची तर कन्फ्युजिंग न होता फक्त काही अमाऊंट ज्या स्टार मार्क करून आपण लिहिलेल्या आहेत त्या अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहूया आणि बाकीच्या अमाऊंट्स काय करायच्या आहेत आउटर कॉलममध्ये लिहायच्या आहेत. नाव वी आर सॉल्विंग. इथे एक छोटीशी इमेज दाखवलेली आहे त्याच्यामध्ये तोच क्वेश्चन फक्त दिलेला आहे. त्या क्वेश्चन्समध्ये फक्त जर समजा बाय मिस्टेकली एखाद्या वेळेस एखादी अमाऊंट लिहायची राहून गेली असेल किंवा चुकली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही काय करणार आहात इथून फक्त तेवढं बघून घेणार आहात. ओके नाव वी आर सॉल्विंग द क्वेश्चन. आता क्वेश्चनला सुरुवात करूया सॉल्व करायला. एक्सप्लेनेशन झालेलं आहे सॉल्व आउट करायचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काय आहे ओपनिंग स्टॉक फॉर्मॅट ट्रेडिंग अकाउंट बनवले आहे. इन द बुक्स ऑफ अजय अँड विजय ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. नेक्स्ट पर्टिक्युलर अमाऊंट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. बॅलन्स शीटचाही फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे. बॅलन्स शीट लायबिलिटी अमाऊंट असेट्स अमाऊंट आणि पार्टनर्स कॅपिटल मात्र मी ह्या क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे सेपरेटली बनवलेलं आहे. तर ॲडजस्टमेंट जास्ती अशा पण ह्या क्वेश्चनमध्ये नाही आहेत. जर तुम्हाला समजा पार्टनर्स कॅपिटल सेपरेटली बनवायचं नसेल तर मात्र तुम्ही काय करणार आहात इथेच कॅपिटलमध्ये प्लस मायनस ह्या कॅपिटल अकाउंटमध्ये प्लस मायनस काय करणार आहात जे काही नेट प्रॉफिट असेल इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग असेल फक्त ड्रॉईंग असेल नेट लॉस असेल सॅलरी असेल किंवा कमिशन असेल जे काही दिलेलं असेल ते तुम्ही काय करणार आहात इथे प्लस मायनस त्याचे इफेक्ट दाखवून इथे बाहेरच्या कॉलममध्ये लिहू शकतात. आणि समजा तुम्हाला लायबिलिटीमध्येच नाही करायचं आहे म्हणजे आम्हाला बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंट बनवायचं नाही. इफ यू डोंट वॉन्ट टू प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल इन द बॅलन्स शीट यू शुड बी प्रिपेअर सेपरेटली. If you want to prepare partners capital should be separately then you should be prepare partners capital should be separately. मात्र तुम्ही काय करणार मग ते पार्टनर्स कॅपिटल सेपरेटली बनवू शकतात. आता ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला अमाऊंट लिहून झालेली आहे. परचेस ची अमाऊंट लिहून झालेली आहे. परचेसची अमाऊंट आय विल बी सजेस्ट दॅट राईट डाऊन द परचेस अमाऊंट. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड बी वेन वी आर रीडिंग द क्वेश्चन ॲट दॅट टाइम वी गेट द इन्फॉर्मेशन एनी रिटर्न्स ऑफ परचेस ऑर एनी रिटर्न्स ऑफ सेल्स अनरेकॉर्डेड परचेस ऑर अनरेकॉर्डेड सेल्स याच्यापैकी काहीही असेल तर तुम्ही काय करणार आहात ही परचेसची अमाऊंट इनर कॉलममध्ये तुम्हाला काय करायची आहे लिहायची आहे. पण समजा काहीही ॲडजस्टमेंट नसेल इफ नो रिटर्न्स ऑफ द परचेस नो रिटर्न्स ऑफ अनरेकॉर्डेड परचेस नो डेटर्स ऑर क्रेडिटर्स एनी इन्फॉर्मेशन जर डिडक्ट केलेलं नसेल ॲडजस्टमेंटमध्ये अशा वेळेस मात्र काय करणार आहात तुम्ही आउटर कॉलमला अमाऊंट लिहिणार आहात. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला 18,000 अमाऊंट शुड बी पोस्टेड. नेक्स्ट तुम्ही लोकांनी काय केलेलं आहे परचेस 46,700 राईट डाऊन केलेली आहे. नेक्स्ट वेजेस ट्रेडिंगच्या अकाउंटमध्ये लिहून झालेली आहे 9,900 अँड ॲड आउटस्टँडिंग 1,400 जे आपण लोकांनी बघितलेलं होतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,400 होते त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी लिहिलेलं आहे. क्वेश्चन्समध्ये आपल्या क्वेश्चनमध्ये
पर्चेस अँड सेल्स 46,700 अँड 85,000. ओके, पर्चेस आणि सेल्सची अमाऊंट दिलेली आहेत. इकडे आपल्या पर्चेसची अमाऊंट 46,700, सेल्सची अमाऊंट 85,000 लिहून झालेली आहे. नेक्स्ट वन, sundry debtors and creditors 28,000 and 25,000. Sundry creditors and debtors, it should be balance sheet. Creditors ची अमाऊंट 6,000 and debtors ची अमाऊंट आपली 28,000 इथे आपली शो ऑफ झालेली आहे. नेक्स्ट, bills receivable and payable 5,000 and 6,000. bills payable and receivable balance sheet ची अमाऊंट इथे लिहिलेली आहे. bills payable and receivable ची अमाऊंट ओके 5,000 and 6,000. नेक्स्ट, कमिशन 4,600 and 1,800. कमिशन इट इज अँड प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसमध्ये कमिशन आपलं 1,800 अँड कमिशन 4,600. अशा पद्धतीने काय करणार आहात, ही सगळी क्लासिफिकेशन तुम्ही काय करणार आहात, लिहून घेणार आहात. ट्रेडिंगचं ट्रेडिंगला, प्रॉफिट अँड लॉसचं प्रॉफिट अँड लॉसला आणि बॅलन्स शीटचं बॅलन्स शीटला. ओके, क्लासिफिकेशन लिहून झाल्यानंतर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दाखवायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट म्हणजे काय होती, ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की वी शुड बी राईट डाऊन फर्स्ट ऑफ ऑल होल ऑफ द एक्सपेन्सेस ऑफ द ट्रेडिंग, देन यू शुड बी राईट डाऊन ट्रेडिंग whole of the expenses of profit and loss. Write down whole of the expenses of the profit and loss. We want the ma'am write down first of all the asset. पहिले आम्हाला सगळे असेट्स लिहून घ्यायचे आहेत, त्याचे इफेक्ट्स पण दाखवून द्यायचे आहेत. नो डाऊट तुम्ही सगळे असेट एकाखाली एक लिहून घ्या. जर समजा तुम्हाला असं वाटतंय की असं न करता काय करावं आहे की फक्त सिक्वेन्स वाईज जावं, कुठल्याही प्रकारची माझी मिस्टेक होता कामा नाही, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, सिक्वेन्स वाईज जाणार आहात. पहिलीवाले होतं पर्चेस अँड सेल्स, मग ट्रेडिंगला लिहून घेतलं आहे. डेटर्स आणि क्रेडिटर्स आहे, मग ते लिहून घेतलेलं आहे. बिल्स रिसिवेबल पेबल बॅलन्स शीटमध्ये लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर कमिशन ते प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहून घेतलेलं आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगला लिहून घेतलं आहे. वेजेस ट्रेडिंगला लिहून घेतलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटमध्ये लिहून घेतलेलं आहे. नेक्स्ट अवर पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहून घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन लिहून झाल्यानंतर येतो तो म्हणजे पॉईंट म्हणजे ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट होती ती म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लोकांनी काय केलेलं आहे, 31,000 शो ऑफ केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पण क्लोजिंग स्टॉक लिहिलेला आहे. बॅलन्स शीटमध्ये क्लोजिंग स्टॉक लिहिलेला आहे 31,000. ओके, दोघी इफेक्ट झाले, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. सेकंड ॲडजस्टमेंट होती ती म्हणजे आपली कुठली, outstanding wages and outstanding salary. Outstanding wages 1,400 should be add here and outstanding salary it should be added 1,800. दोघी अमाऊंट काय केलेली आपण लोकांनी प्लस केलेली आहे. ती आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग सॅलरी दोघं काय केलेलं आहे, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीला इथे काय केलेली आहे, शो ऑफ केलेली आहे. दोघी अमाऊंट 1,400 प्लस 800 2,200 शुड बी राईट डाऊन ऑन आउटर कॉलम. नेक्स्ट पुढचा पॉईंट होता तो म्हणजे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं होतं. डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी 40,700 वरती 10% कॅल्क्युलेट केलं, त्याला 4,700. 40,700 मधून 4,700 मायनस केलं आहे. बाहेरच्या कॉलममध्ये आपली अमाऊंट लिहिलेली आहे. नेक्स्ट अमाऊंट आपली ती असेल डेप्रिसिएशन इकडे 4,070. नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे इन्शुरन्स 500 पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये पे केलेलं इन्शुरन्स आहे, ते प्रीपेड इन्शुरन्स इथे 500 काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स इकडच्या कॉलममधून मग काय केलं आहे, 500 मायनस केलं आहे. इथून 1,200मधून 500 मायनस केले आहेत. तिकडे 1,200मध्ये 500 रुपीज काय केले आपण लोकांनी इथे शो ऑफ केलेले आहेत. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपले प्रोव्हाइड बॅड डेज 1,500. 1,500 रुपये बॅड डेज आपल्याला काय करायचे आहेत, बॅड डेजचा इफेक्ट शो ऑफ करायचा आहे. तो म्हणजे सन्डे डेटर्समधून 1,500 इथे मायनस केले आणि इथे मात्र बॅड डेजमध्ये अमाऊंट काय केलेली आहे, प्लस केलेली आहे. फर्स्ट ओल्ड बॅड डेज इट इज अन 400 प्लस न्यू बॅड डेज 1,500. टोटल शुड बी 1,900 अँड द अमाऊंट ऑफ 1,900. नो न्यू बॅड डेज, नो न्यू आरडीडी, सो नो न्यू आरडीडी, नो ओल्ड आरडीडी, सो द आउटर कॉलम शुड बी 1,900. कुठल्याही प्रकारची अमाऊंट नसल्या कारणासह इथे 1,900 आपण लोकांनी शो ऑफ केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड. 1,200 रुपये आपल्याला मिळणार होतं, कमिशन मिळालेलं नाही आहे, आपलं इन्कम आहे ते 1,200 रुपये इथे ॲड केले. अँड सेकंड इफेक्ट कमिशन ड्यू बट नॉट रिसिव्ड 1,200 इथे शो ऑफ करून झालेलं आहे. ट्रेडिंगची पोस्टिंग झाली, प्रॉफिट अँड लॉसची पोस्टिंग झाली, बॅलन्स शीटची पोस्टिंग झाली, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट झाले. आता मेन पॉईंट येतो तो म्हणजे काय, आपला कॅल्क्युलेशनचा. ट्रेडिंगच्या डेबिट साईडची टोटल, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडची टोटल.
debit side total, credit side total, whichever amount is more we should be write down here. And the if the income is more than expenses then gross profit. सांगितलं होतं क्रेडिट साईड जास्त डेबिट साईड कमी म्हणजे प्रॉफिट आणि डेबिट साईड जास्त क्रेडिट साईड कमी म्हणजे लॉस. या क्वेश्चनमध्ये मात्र काय आहे प्रॉफिट. इथे एक अमाऊंट लिहिलेली आहे बघा मी 79,200 म्हणजे ह्या साईडच्या टोटल्समध्ये ह्या साईडची ट्रेडिंगच्या डेबिट साईडची टोटल केली. इफ वी आर टोटल ऑफ द ट्रेडिंग साईड डेबिट साईड द टोटल अमाऊंट शुड बी 79,200. 85,000 प्लस 31,000 1,16,000 1,16,000 minus 79,200 it means 36,800. It is our gross profit. Total income of the trading credit side, it total income of trading total credit side of our what 1,16,000 minus 79,200 it is an amount should be 36,800. हे ग्रॉस प्रॉफिट काय करायचं आहे आपल्याला इकडे प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचं आहे. ह्या साईडची टोटल गेली ह्या साईडची टोटल केली ह्या साईडच्या टोटलमधून ह्या साईडची टोटल काय केली वजा केली ते अमाऊंट आली आपली 36,800 36,800 36,800 इट इज अन अवर ग्रॉस प्रॉफिट. द ग्रॉस प्रॉफिट कसं काढलं टोटल मायनस अमाऊंट शुड बी 36,800 36,800 काय केलेलं आपण इथे राईट डाऊन केलेलं आहे. नाव व्हॉट इज अ टोटल ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करून झालेलं आहे. वी शुड बी ट्रान्सफर द ग्रॉस प्रॉफिट हियर. नेक्स्ट होल ऑफ एक्सपेन्सेस शुड बी टोटल. होल ऑफ द इन्कम शुड बी टोटल. ह्या साईडच्या क्रेडिट साईडची टोटल ह्या साईडची डेबिट साईडची टोटल. ॲज युजल जी अमाऊंट जास्त असेल ती टॅली मार्क्समध्ये इथे लिहून घ्यायची. इफ credit side is more than debit side, if credit side is more than the debit side it means a net profit. If debit side is more than credit side, debit side जास्त credit side कमी म्हणजे net loss. credit side जास्त debit side कमी म्हणजे काय प्रॉफिट. आता ह्या साईडची टोटल केली 36,800 प्लस 3,000 39,800 अँड होल ऑफ द डेबिट एक्सपेन्सेस द अमाऊंट शुड बी 26,170. ह्या अमाऊंटमधून 26,170 मायनस केली तर अमाऊंट आली 13,630. 13,630 शुड बी क्लासिफाईड इंटू टू पार्ट्स. दोन पार्ट्सला दोघी पार्टनर्सला काय केलेली आहे डिस्ट्रीब्यूट्स केलेली आहे. हे आपण लोक मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. क्लासिफिकेशन ऑफ द नेट प्रॉफिट शुड बी द पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट कसं करायचं हे आपण लोकांनी बघितलेलं होतं आणि ह्या क्वेश्चनमध्ये डायरेक्टली इक्वली आहे. 13,630 मायनस 2 इट इज अँड 6,850 ते आपण काय करणार आहोत इथे क्लासिफिकेशन मायनस केलं आहे. आत्ता पॉईंट आला आहे तो म्हणजे प्रॉफिटला ट्रान्सफर करायचं. प्रॉफिटला ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. त्याच्यामधून प्रॉफिट शुड बी ट्रान्सफर टू द पार्टनर्स कॅपिटल आपण लोकांनी काय केलेलं आहे प्रॉफिट ट्रान्सफर केलं आहे. इफ इट इज अॅन अ लॉस प्रॉफिट जर असेल तर आपण काय करणार आहोत पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटमध्ये दोघांना देऊन झालेलं आहे. आणि समजा जर का लॉस असता इफ इट इज अॅन अ लॉस देन इट शुड बी राईट डाऊन इन अ पार्टनर्स कॅपिटल डेबिट साईड. हिअर नो वन ॲडजस्टमेंट शुड बी पोस्टेड. नो इंटरेस्ट ऑन कॅपिटल, नो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, नो ड्रॉइंग, नथिंग. कुठल्याही प्रकारचं ड्रॉइंग नाही आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल नाही बिकॉज ऑफ क्वेश्चनमध्येच एक पण ॲडजस्टमेंट नाही आहे. जर का समजा क्वेश्चनमध्ये ॲडजस्टमेंट असत्या तर मात्र काय केलं असतं आपण लोकांनी त्याचे इफेक्ट्स इथे शो ऑफ केले असते. ओके 60,000 प्लस 6,850 टोटल शुड बी 60,850. ह्या साईडच्या दोघांची टोटल केली ह्या साईडची टोटल केली सेम ॲज युजल नेहमीप्रमाणे डेबिट साईड टोटल minus credit side total minus debit side total. Sometime becomes the amount of partners capital should be debit, sometimes amount should be a credit. जर का डेबिट साईडला बॅलन्स आली means the partner become a insolvent. तो पार्टनर काय झालेला आहे कर्जबाजारी झालेला आहे. आणि समजा क्रेडिट साईडलाच आहे म्हणजे जो नॉर्मल बॅलन्स आहे सो द कॅपिटल बॅलन्स शुड बी ट्रान्सफर्ड टू अवर बॅलन्स शीट. आपल्याला काय करायची ती बॅलन्स काय करायची बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायची. बॅलन्स शीटला ट्रान्सफर करून झाल्यानंतर होल ऑफ आपली काय करायची आहे असेट्सची टोटल करायची नंतर बॅलन्स शीटची टोटल करायची आणि फायनली आपली बॅलन्स शीट काय होणार आहे टॅली होणार आहे. वन्स अगेन थोडक्यात फटाफट सांगते. पहिल्या क्वेश्चन्सला काय करायचं आहे क्लासिफिकेशन करायचं आहे. दुसरं म्हणजे काय करायचं आहे क्वेश्चन प्रॉपरली रीड करायचं. पहिले क्वेश्चन प्रॉपरली रीड करायचा. दुसरं काय करायचं आहे क्लासिफिकेशन करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ॲडजस्टमेंट प्रॉपरली रीड करून त्याचे इफेक्ट्स कुठे कुठे जाणार आहात ते बघणार आहात. चौथं ट्रेडिंग क्लासिफिकेशन करून झालेलं पोस्टिंग करून घ्यायची. ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट्स दिलेले आहेत का एक म्हणजे डेबिट दुसरा म्हणजे क्रेडिट. इकडे प्लस केलं आहे तर तिकडे इफेक्ट दाखवला आहे का इकडे मायनस केलं असेल तर बॅलन्स शीटमध्ये शो ऑफ केलेलं आहे का. प्रॉपरली केअरफुली त्याचे इफेक्ट्स दाखवायचे. इफेक्ट्स दाखवून झालेला आहे पोस्टिंग करून झालेली आहे.
फाइंड आउट टू द ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिट काय करणार आहात, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस जे असेल ते फाइंड आउट करायचं, ते ट्रान्सफर करायचं आपलं प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉसमधून प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करायचा, तो ट्रान्सफर करायचा आपला पार्टनर्स कॅपिटलला. पार्टनर्स कॅपिटलची बॅलन्स ट्रान्सफर करायची बॅलन्स शीटला. अँड फायनली अवर बॅलन्स शीट शुड बी टॅली. फायनली काय करणार आहात, बॅलन्स शीट टॅली करणार आहात.